असं झालं की मला 10 वर्ष झाली का म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये येऊन. पण छान आहे, अजूनही असं वाटतंय की तो नवीनच ताजेपणा आहे. आहोत. हां. आणि खरं तर माझ्या आईचं नाव आशा आहे आणि ती सरकारी शिक्षिका आहे. हिरोला खूप महत्त्व दिलं जातं आणि हिरोईन मग दुसऱ्या नंबरला नेहमीच ठेवली जाते. तर मला असं वाटतं की का? स्मिता पाटील तुझी फेवरेट पण आहे, तुझं इन्स्पिरेशन पण होतं इकडे यायच्या आधी या क्षेत्रात. स्थळं येतच असतात. ती जेव्हा या सिने क्षेत्रात आली तेव्हाच खरं तर तिनं सगळ्यांनाच याड लावलं होतं. अर्थातच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रिंकू राजगुरूची आता दशकपूर्ती होणार आहे पुढच्या वर्षी. आणि खरं तर फार सुंदर हा क्षण आहे की आत्ता तिचा आशा हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. रिंकू आज आपल्या सोबत आहे खास नवशक्तीसाठी. रिंकू, खूप प्रेम नेहमीच आणि खूप मनापासून स्वागत. तुलाही खूप प्रेम आणि थँक्यू. रिंकू, पाहता पाहता दशक पूर्ती होतीये. खरं तर याचंच हे सेलिब्रेशन आहे आणि मग असा एक सुंदर चित्रपट समोर येतोय. आत्ता काय फिलिंग आहे हे? खरंच दशकपूर्ती होते का? मला नाही विश्वास बसत आहे किंवा मला ते घेता येत 10 नाहीये. आता वर्ष झाली सिनेमा इंडस्ट्रीत. तू आत्ता बोलल्यावरती मला असं झालं की मला 10 वर्ष झाली का म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये येऊन. पण छान आहे, अजूनही असं वाटतंय की तो नवीनच ताजेपणा आहे. आहोत. हां. आणि अजूनही शिकतोय. असं वाटतं की काल परवाचीच गोष्ट आहे, बापरे. पण मजा आहे. सो तो ताजेपणा आहे टिकून असं वाटतंय. छान हो हो वाटतं. हो हो आहे. म्हणजे मला कधीच कोणत्याही सेटवरती पण मी गेले काम करताना ना, तर मला असं नाही होत की मी खूप काम केलं. तिथे गेलं की मला असं वाटतं की अरे बापरे, मला काहीच येत नाही. मला खूप भीती वाटते कॅमेरा समोर जायची किंवा काम करायची. मला असं वाटतं मला होईल ना, डिरेक्टरांना आवडेल ना, सेटवरती सगळे खुश राहतील ना, माझ्यामुळे रिटेक होणार नाहीये ना, याचं दडपण मला आजही तितकं येतं. अजूनही ते बटरफ्लाईज असतात. हो हो हो, खूप धडधड होतं मला. खूप धडधड होतं. तो लोकांची धडधड तू वाढवतेस रिंकू, असं तुला धडधड होत नाही. बरं, मी सुरूच होईन कारण मला रिंकू सैराटपासून माहिती आहे आणि अर्थात तेव्हापासून इतके आम्ही गोड गोड इंटरव्ह्यूज केले, त्यामुळे माझ्यासाठी तू नेहमीच तो एक छान गोड चेहरा आहे. पण रिंकू, आज चांगलं वाटतंय की जेव्हा तुझ्या चित्रपटांची निवड दिवसेंदिवस आणखी प्रगल्भ होत जाते. आशा हा सिनेमा करणं अर्थातच सोपं नव्हतं. त्या सगळ्या आशा वर्कर्सला सलाम करूनच आपण बोलतोय. त्यांचं काम, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. जेव्हा हा हा चित्रपट समोर आला, आधी माहिती होतं थोडं याबद्दल की या निमित्ताने कळलं आणि कसं? पुसट पुसट असं माहिती होतं. कारण लहानपणी एकदा आशाताई घरी आलेलं तेवढंच आठवतं की दारावर येऊन नाहीत का की भाऊ लहान होता तर वजन करायचं आणि पोलिओ, मग अंगणवाडीत या, असं तेवढंच आठवतं. त्याच्यानंतर तितक्या त्या कधीच लक्षात नाहीत राहिल्या. म्हणजे आल्या गेल्या तर ओके ठीक आहे, एवढंच असायचं की काहीतरी काम आहे बाबा त्यांचं. पण या सिनेमाच्या निमित्तानं मला ना खूप जवळून त्यांना अनुभवता आलं किंवा त्या व्यक्ती म्हणून कशा आहेत ना, हे मला बघायला मिळालं. तर मला असं वाटतं की आशा सेविकांचीच फिल्म अशी नाहीये, ती बाईची पण. आज पण तू घर सांभाळून इथे तुझं काम करायला येते. तसं ते ग्रामीण भागातली मालती जी आहे, मग तिचा नवरा असेल, तिची सासू असेल, तो संसार सांभाळून जर घरून विरोध असेल तरी काम कसं केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या जवळून बघता आल्या. आणि खरं तर माझ्या आईचं नाव आशा आहे आणि ती सरकारी शिक्षिका आहे. सो जवळपास यांची कामं सेम आहेत. म्हणजे माझ्या आईला मी बघितलंय की सासर सांभाळणं असेल, मुलांचे डबे वेळेत करून देणं असेल, नवऱ्याला डबा देणं असेल आणि तिच्या शाळेच्या ठिकाणी वेळेत पोहोचून दिवसभर त्या मुलांना शिकवणं असेल. तर माझ्या आईने तर डोंबार वस्तीतल्या मुलांना पकडून आणलंय, अंघोळ घातलीये, नवीन कपडे दिलेत, रोज खाऊ देऊन तिने त्या मुलांना अभ्यासाचा लळा लावलाय. वा. सो हे मी बघितलंय जवळून तिचं. आणि हे आतून येतं. हा, म्हणजे हे त्यांना कोणी करायला नाही सांगितलं, हे आतून आलंय. आणि पगारही व्यवस्थित असतो का? नवीन नवीन नाही तर काय, तिला त्या कामाप्रती आवड आहे आणि तिला आवडतं काही, तर ती अगं निरागस मुलं आहेत, मला छान वाटतं त्यांना शिकवायला. सो मालतीचं पण तसं आहे की ह्यांना खूप प्रॉब्लेम आहे, कोणी नाही समजून घेत, तर मला छान वाटतंय की मी ते सोडवते किंवा माझी त्यांना मदत होते. तर मला हे इतकं जवळचं वाटलं आणि कनेक्ट झालं ना. मग मला असं झालं, अशा माझ्या आई आता शिक्षिका आहे, ह्या आशाताई आहेत, अशा कित्येक बायका आपल्याकडे असतील ना की सगळं सांभाळून काम करतात. सो अशी गोष्ट आपण करायला काय हरकत आहे. वा. आणि मला असं वाटतं की कधी कधी ते इन अँड ॲज, आता इन अँड ॲज आशा, तर बेसिकली वुमन सेंट्रिक चित्रपट मिळणं मधल्या काळात नाही म्हणलं तरी मराठीतही
एक वेगवेगळ्या लाटा आहेत, येत आहेत सध्या. याच्यात कुठेतरी एक स्त्रीकेंद्री चित्रपट येणं थोडंसं कमी झालं होतं. त्यामुळे अशा काळात तू पुन्हा अशा समोर येणं हेही महत्त्वाचं वाटतं? कारण तू कागर केला होतास. मग मधल्या काळात नाही म्हणले तरी बाकीचे सिनेमे आले, बाकीच्या पद्धतीचे सिनेमे आले. अर्थात ते वेगळ्या विषयांचं वैविध्य आहे. या स्त्रीकेंद्री चित्रपटांसाठी थोडी वाट बघावी लागली? हो, म्हणजे मला पहिल्यापासून नायिका प्रधान चित्रपट करणं खूप आवडतं आणि मला बायकांची बाजू मांडायला खूप आवडतं. कारण लहानपणापासून हिरो हिरो फायटिंग करतो, हिरो दिसतो हे ना मला आता नाही आवडत. त्याच्यामुळे सैराटमधली पण आर्ची तितकीच कणखर होती, कागरमधली होती, 200 हल्ला हो मधली ती मुलगी पण तितकंच नेतृत्व करणारी होती. आशा पण तशीच आहे. आणि टचवूड की मला छान वाटतं की अशा भूमिका स्वतःहून माझ्याकडे चालून येतात आणि लोकांना वाटतं की मी ते करावं. हां. आणि मला खूप आवडतं अशा प्रकारचं काहीतरी वेगळं काम करायला. मध्ये मी एक्सप्लोअर पण केलं. मला तेही करायला आवडतं. आपण जिम्मा केला असेल. हो. तर मला तेही मजा येते काहीतरी वेगळं करायला. पण मला हे कळालं की अशा प्रकारचं काम जर मी केलं तर लोकांनाही ते बघायला आवडतंय. आवडतं. सो मला आवडतं. सो कुठेतरी तो तुझा एक सतत एक म्हणतो ना, की कामं वेगवेगळी येतच असतात, पण आतला एक थ्रेड असतो किंवा आतली एक भूक असते, की असं काहीतरी करायचंय. तसं हे होतं वन ऑफ दॅट? का काय? नाही हेच मला का असं तसं तू आतमध्ये पाहत काही नाहीस? नव्हतं. मी गो विथ द फ्लो जाते. मला आवडलं तर मी करते. पण आतापर्यंत सिनेमात जितकं मला कळतं तितकं हिरोला खूप महत्त्व दिलं जातं. आणि हिरोईन मग दुसऱ्या नंबरला नेहमीच ठेवली जाते. तर मला असं वाटतं की का? ती फिल्म मधून काढा. मग लोक येतात का फिल्म बघायला? मोस्टली असं माझं म्हणणं आहे. त्याच्यासाठी तरी ती असते ना. तर मला असं वाटतं त्या पात्राला ते महत्त्व असलं पाहिजे. मग ती हिरो का नाही होऊ शकत फिल्मचा? तिच्यावर तुम्ही का फिल्म नाही बनवत? हिरो का सपोर्टला कधी असू नाही शकत? असं मला खूपदा वाटतं. त्याच्यामुळे असं करायला मला खूप आवडतं काम. वा. आणि रिंकू मला एक ते सुद्धा आठवतंय, जसं आपण म्हणतो की आज आपण ती 10 वर्षांची सफर कुठेतरी थोडीशी त्या सगळी थोडं मागेही जातोय. मला तो सैराटचा काळही आठवतो, जेव्हा अचानक एक चेहरा समोर आला, रिंकू राजगुरू. आणि तेव्हा तू माहीत नव्हतीस कोणालाच, नवीन होतीस पूर्ण. आणि नाही म्हटलं तरी ती तुलना होत होती की स्मिता पाटील सारखी आता कोणतरी एक आली आहे. आणि अर्थात नंतर तुझ्या अभिनयातून ते वेगवेगळ्या पद्धतीने तू सिद्ध केलंस की तुझी स्ट्रेंथ तू दाखवून दिलीस. पण ती तुलना तेव्हा झाली होती आणि आताही मधल्या काळात होत असते. आणि आत्ता मला आशा पाहून तर उंबरठाची आठवण आली. म्हणजे नाही म्हटलं तरी अर्थात ते खूपच बरोबर. तोही एक मोठा सिनेमा होता. पण कुठेतरी त्या समाजसेवेसाठी एक स्त्री जेव्हा उंबरठा सोडून जाते पुढे, आणि आता हे आशा पण अशाच निघालेल्या आहेत, तर काय वाटतं? तुलना होते हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. कारण आत्ता मी जसं तुला म्हणाले, की मीही मध्यंतरी खूप वाचलेलं, की तुला बघून स्मिता पाटीलची आठवण येते किंवा आम्हाला तसा भास होतो असं. पण मला वाईट पण वाटतं, की त्या काळी पण त्यांना अशाच प्रकारचा सिनेमा करून लोकांना हे सांगावं लागतंय आणि आजही मला अशाच प्रकारचा सिनेमा करून लोकांना सांगावं लागतंय, की आता बदला. आता ह्याची आपल्याला गरज आहे. सो किती काळ गेला तरी बाईचा स्ट्रगल आजपर्यंत चुकलेलाच नाहीये अजिबात आपल्याला. पण छान वाटतंय. खरं तर अशा प्रकारच्या भूमिका मला करायला मिळतात. इव्हन तू उंबरठाची पण आठवण केली, तिथे तर आपण जवळपास पण नाही आहोत. पण तशा प्रकारची कामं तरी माझ्या वाट्याला येतायत आणि त्या पद्धतीने मला लोकांसमोर महिलांची बाजू मांडता येते. तर मला वाटतंय की कुठेतरी लोकं आता विचार करतील. मी तर ही फिल्म बघितल्यावरती म्हटलं, की लोक आता असं म्हणतील की नवरा पाहिजे तर असा. कारण ती हो. फक्त आशा सेविका नाहीये हो. ना. तो नवराही त्याचा तितकाच सपोर्ट चांगला. तिला तितका आहे. तिची सासू आणि म्हणजे तिचे सीन हो. इतके मजेशीर आहेत. त्याच्यामुळे एक फॅमिली खऱ्या आयुष्यातल्या बाईची गोष्ट आहे. ही काही अशी वेगळी रंगवून नाही सांगितली. म्हणजे खूपच रिलेट करतात गोष्टी ह्या सगळ्या. नक्कीच. पण मी असं म्हणजे तेही मला कळलंय की स्मिता पाटील तुझी फेवरेट पण आहे, तुझं हो. इन्स्पिरेशन पण होतं इकडे हो, यायच्या हो, आधी या हो. क्षेत्रात काही? अ, मी बऱ्याच त्यांच्या फिल्म बघितल्या जसं आपण आत्ता बोललो. मी ना स्मिता आणि मी नावाचं पुस्तक वाचलेलं त्यांचं, त्यांच्याविषयी लिहिलेलं. हो. सो वाह! ते पुस्तक वाचताना मी ना स्वतःला खूप रिलेट करत होते. अरे मी पण अशीच वागते, अरे मी पण हेच करते, माझंही मत असंच असतं. सो ते वाचल्यानंतर तो व्यक्ती अजून जवळचा वाटायला लागतो आपल्याला आणि मी त्यांना खूप ऑब्झर्व करते त्या फिल्ममध्ये काम करताना. मे बी एखादा असा पैलू जो तुला असं वाटतं की मी तशीच आहे असा? फॉर एक्झाम्पल?
मला असं वाटतं आता जैत्र जैत मी म्हटलं की त्या रोज तर पाण्यातून काट्याकुट्यातून चालत नाही, पण ती सहजता त्या इतक्या गोविंद फ्लो त्याच्यात मर्ज होतात ना. तसं मी मला खूप जण विचारतात की तू अशासाठी काय अभ्यास केला. माझ्या अंगावर एकदा ती साडी आली ना, मग मी वरून पडले किंवा मी सायकल चालवते, त्याचं मला प्रेशर नाही येत. ते माझ्याकडून ना सहज त्या गोष्टी होऊन म्हणजे पदर खोचणं असेल, मी असं थांबणं हो, ते असेल सायकल किंवा चालवत तू त्या बोलणं. घाटातनं वगैरे गेलेली आहेस. मी पाहिलाय तो सिनेमा थोडा, त्यामुळे मला माहिती आहे की तू त्या घाटात आपली सायकल चालवतीस छान. तर ते माझ्याकडून पण मला वाटतं की ती एक गोष्ट आहे की ते सहज होऊन जातं आणि कळत नाही की काय होऊन गेलंय मला. सो मला वाटतं की अशा काही बऱ्याच गोष्टी मला जाणवतात. अर्थात आणि ह्या ऍक्टर म्हणून फार महत्वाचं असतं, त्या अशा काही गोष्टी आहेत. त्यांना फोटोग्राफीची सुद्धा खूप आवड आवड होती, होती. तुलाही आहे थोडी. मला आवडतात फोटोज मला चांगले काढता येतात का मला माहिती नाही, पण मला आवडतं. ते काय आहे ना, आम्ही खूप तुझं इंस्टाग्राम फेसबुक स्टॉक केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे. हे पण आधीपासून होतं फोटोंची आवड वगैरे का कॅमेराची आवड? जसं कळतंय तसं मला माहिती की मला आवडतात का हे photo. सैराट नंतर झालं? सैराट मी शूट करताना 14च वर्षांची होते. कळतच नाही ना की आपल्याला खायला काय आवडतं हे पण नीट कळत नसतं. पण जसं कळत गेलं तसं मला आवडायला लागलं की मला फोटोज काढायला आवडतात किंवा माझे जर कोणी फोटो काढत असेल तर ते प्रॉपर व्यवस्थितच आले पाहिजे. असे तसे फोटो मग नका काढू तुम्ही, असं होतं. पर्टिक्युलर आहे मी त्या गोष्टींच्या बाबतीत. कॅमेरा कळायला लागतो आणि कॅमेरा आवडायला लागतो. हळूहळू कळायला नाही लागत, अजून नाही कळत आहे, पण आवडायला लागतो थोडा. क्या बात. आणि अर्थात कॅमेऱ्यालाही तू आवडतेस. बॅक टू अगेन आशा, ह्याच्यात एक गाणं पण आहे सुंदर, तू चाल पुढं. तेव्हाही मला अगदी उंबरठ्याच्या गगन सदनाची आठवण आली. पण ते खूप इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे, थोडं त्याही विषयी. मी मी स्वतः जेव्हा शांत आणि अशी होते तेव्हा मीच ते गाणं ऐकते कित्येकदा, कारण ते इतक्या छान पद्धतीने लिहिलंय, इतकं सहज लिहिलंय आणि इतकं सुंदर गायलंय ते गाणं. आणि ते शूट पण आम्ही इतकं सहज मोन्टाजमध्ये केलेलं आहे, तिथे लिपसिंग नाही काय नाही. मला ना ते खूप रिलेट होतात त्या बऱ्याच गोष्टी. तिचा प्रवास असेल, ते व्हिज्युअल्स असतील आणि मला वाटतं की आत्ता ते गाणं इतकं लोकांना आवडतंय आणि त्याचे व्ह्यूज इतके गेलेत आणि वारंवार दिवसेंदिवस वाढतायत. तर ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट मला काही एक नाहीये मोटिवेशनल की सॉन्ग झालंय ते. की आणि खूप आशा सेविका ते ठेवतायत त्याच्यावरती गाणी, त्या स्वतः आता रील्स बनवतायत काम करताना वगैरे. खूप आशा सेविकांचे मला मेसेज आले त्यांनी की हा सिनेमा पाहिला काहींनी? काही आशा सेविकांनी पाहिल्यावरती म्हणाल्या त्या काय की प्रतिक्रिया? मला माझ्या कामाचा खूप अभिमान आहे. काही जणी रडल्या, काही जणी हसल्या. त्या म्हणाल्या कुठेतरी आम्हाला आता महत्त्व मिळेल असं वाटतंय. एक जण म्हणाला की आता माझ्या घरी जर कधी आशा सेविका आली तर मी तिला एक ग्लास पाणी तरी विचारीन, कारण त्या उन्हातान्हात इतक्या फिरत असतात की आपण गेट पण उघडून त्यांना आत घेत नाही कधी आणि ते आपल्याचसाठी फिरतात. सो हळूहळू लोकांच्या मनात एक त्यांच्याविषयी कोपरा चांगला तयार होईल असं तरी मला वाटतं. आणि ते तुझं ते एक गावाशी जोडलेली जी नाळच आहे असंच म्हणेन मी, ती तर आहेच. म्हणजे तूही त्या गावातून येतेस त्यामुळे कुठेतरी ती बांधलेलीच आहे. पण कुठेतरी हे ते मातीशी प्रेम आहे, हे खूप लहानपणापासूनच आहे, म्हणून ते आम्हाला जाणवत राहतं. काय आहे ते? हा म्हणजे तो वावर आता मी कितीही मुंबई पुणे राहिलं तरी शेवटी अकलूजला गेल्यावर जे मला सुख मिळतं किंवा आहा आलो बाबा घरी असं जे होतं ना, ते कुठेच मला जगात होत नाही. गावाकडची माणसं असतील, तिथली हवा असेल, तिथलं राहणीमान असेल, सो तिथे मी मला माहिती नाही पण एक वेगळं कनेक्शन असतं. जसं आई मुलाचं नातं असतं तसं ते गावाशी असतं आणि गावाकडची माणसं आणि तिथल्या सगळ्या गोष्टी त्या आहेच आहे. अगं आपसूक तो आपलेपणा गावामध्ये येऊनच जातो. काय सर्वात आवडणारी गोष्ट काय गावातली? गावच आवडतं, म्हणजे फक्त मी तिथे राहिले आणि गेले तरी मला आवडतं. आजूबाजूची माणसं, आता मी ज्या सोसायटीत राहते, तो साधेपणा असेल, त्या गप्पा असतील, त्या विचारपूस असतील किंवा आता आम्ही जिथे शूट केलं धुळेमध्ये, सो कधी कधी जेवणाचा टाइम इकडे तिकडे होऊन जायचं, तर मी एका घरात बसले तर त्या काकू म्हणाल्या, ए वांग्याचं भरीत भाकरी केले, देऊ का तुला खायला? हा. म्हटलं त्या ते इतकं आपलेपण आणि प्रेम असतं ना गावाकडच्या माणसांना. तर आणि मला तू ते खातेस हे मी महत्त्वाचं. खाते. मी कधीच त्यांना नाही म्हणत नाही. मी म्हणते तुम्ही बसा आपण एकत्र खाऊया, म्हणून मी राहते त्यांच्यासोबत छान. कारण हीच माणसं तुम्हाला मोठी करतात आणि आपणही तिथूनच आलेलो आहोत. तर आणि ते सैराटच्या नंतर जे घराच्या बाहेर रांगा लागल्या होत्या आणि ते अनेक वर्ष इथे रिंकू राहते असं जे होतं ते चालू आहे अजून.
लोक आता येतात पाठी लावली का इथे रिंकू राजगुरू राहते? नाही आता माहितीच आहे माहितीच सगळ्यांना झालंय, कुठे अख्ख्या गावाला राहते. माहितीये. तर काही नाही, लोक येतात, बघतात, फोटो काढतात, आई बाबा असतील घरी तर त्यांच्याशी भेटतात आणि आणि कोणी छान नसेल वाटतं. तरी बाहेर फोटो काढतात हा ते. म्हणजे घर बघून जातात की ती कुठे राहते. पण मला छान म्हणजे मला कळत नाही ह्या गोष्टींना कसं रिॲक्ट करायचं, पण मला खूप भरून येतं कधी कधी हे सगळं बघून. ते पण तेच म्हणते, मला कौतुक आणि ह्या त्या सगळ्या फॅन्सना काय सांगायचंय आता जे असे घर शोधत आलेत तुझे? काय नाही तुमच्या मनात, म्हणजे मला काय सांगावं कळत नाही. मला एवढंच आहे की तुमच्या ह्या प्रेमामुळेच आजपर्यंत मी इथे आहे, किंवा मला ती काम करायची एनर्जी मिळते. त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टी खूप छोट्या वाटतात त्या सगळ्यांसमोर. आणि त्यांच्यासाठीच मला नेहमी असं वाटतं की अरे इतकं प्रेम करतात तर आणखी काहीतरी चांगलं घेऊन गेलं पाहिजे, जे त्यांना आवडेल आणि जे बघताना त्यांना मजा येईल. पण मला कौतुक नाही घेता येत. म्हणजे मला हे खूप काय त्याच्यात Overwhelming रेंगाळत होतं. नाही राहता येत. माझं असं होतं की हा आलते का, ओके ठीक आहे, मग त्यात काय एवढं, असं होऊन जातं माझं ते. मला असं वाटतं की बरं आहे की तो स्पर्श तू घेत नाही, तू पुढे जातेस. हो, मला ते नाही होत. पण हा स्वभावच आहे की त्या यशात फार रमत नाहीस तू. स्वभावच आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या 4 चुका सांगितल्या ना, मी 4 तास तुझ्यावर डिस्कशन केलं. अच्छा हे चुकतंय का, मग मी हे करायला पाहिजे का. पण तू जर कौतुक केलं ना, मला रिॲक्ट नाही करता येत, किंवा मला असं डाऊट येतो की हे खरं बोलतायत, हे खोटं बोलतायत. असं तर मी काही केलं नाहीये खरं तर, पण ठीक आहे, असं होऊन जातं माझं ते. बरं. पण मला असं वाटतं की हेच कुठेतरी तुझे पाय जमिनीवर आहेत, म्हणून हे कदाचित ही ती प्रोसेस असेल की ती लर्निंग ते थांबत नाही. आणि त्या बहुतेक. लर्निंगची ही प्रोसेस असते आणि ते फार छान आहे म्हणजे. आणि बॅक टू अगेन, जेव्हा मी आता थोडंसं आपण गावात पोहोचलोच आहोत, तू एका मुलाखतीत असंही म्हणली होतीस की तू कधीही ते स्वयंपाक आणि सगळं तू करत असतेस, तुला काही म्हणजे वाटत नाही, ते सगळं अजूनही चालू असतं? हो, हं. म्हणजे घरी काय ना, चुलीवर भाकर करणं किंवा काय? आता तरी चूल नाहीये घरी, पण आत्ताही मी मुंबईत राहिले तरी मी माझा स्वयंपाक मी स्वतःच करते. आणि एका माणसाला किती लागतं खायला, आणि त्याच्यात असं काही खूप मोठी गोष्ट नाहीये. आणि मला आवडतं मुळात मुळात हे आवडतं. सगळं करायला. मला नाही आवडत की कोणीतरी माझ्यासाठी जेवण बनवलंय, हा हे घ्या. तसं ते नाही, मी बनवते आपल्यासाठी, आपण मिळून खाऊया असं ते. आणि लहानपणापासून तसं आईने वाढवलंय पण ना आम्हाला. म्हणजे आमच्या घरी असंही कधी नव्हतं की आई यार ही भाजी नाही आवडत. आई म्हणायची खा नाही तर उपाशी मारा. वाह! जर तुझ्या घरी कधी आलं तर तू आम्हाला काय खायला देशील? अशी तुझी फेवरेट, तू काय छान बनवतेस असं काय आहे? नॉनव्हेज सोडून सगळं. हां. म्हणजे भाकरी छान येतं, पिठलं छान येतं, मेथीची भाजी येते, बटाटा रस्सा भाजी येते. पोरगी स्वयंपाक चांगला करते. मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी येईनच. तुला जे आवडेल ते खाऊ घाली. क्या बात आहे. म्हणजे स्पेशालिटी हे सगळं छान, बटाट्याची भाजी, पोळी हे सगळं सगळं. छान व्यवस्थित. वाह! मला म्हणजे सर्व गुण संपन्न. तर हां, म्हणजे स्थळं येतच असतात. ना. अजूनही तर चालूच आहे सिलसिला सगळा. काय माहिती, मी तिकडे आता लक्ष देत नाही. आता फोकस आशा आणि आपलं काम, बाकी माहिती नाही. येस. आणि बॅक टू अगेन आशा, सायंकित सोबत खूप छान सीन आहेत. जसं तू म्हणली की त्याचंही कॅरेक्टर तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा एक पॉईंट असतो की घरचे म्हणतात की मग तू सोड ना, कशाला ही फिरते गावभर कामं करत, पण तो तुझ्या पाठीशी असतो, खंबीर उभा राहतो. थोडंसं त्याच्याबरोबरचं हे ट्युनिंग या सिनेमाच्या निमित्तानेच रंगलं का कसं काय? सिनेमाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच भेटलो सेटवरती. आणि खूप गुणी अभिनेता आहे तो. म्हणजे तो अभ्यास करतो, व्यवस्थित विचारतो की हे का, असं का सगळं. आणि मला इतकं गोड वाटलं त्याचं, की आमचा एक रोमॅन्टिक सीन होता जो आपल्याला ट्रेलरमध्ये पण दिसतोय. तो सरांनी सांगितलं असं कर. सो असं होतं ना की पहिल्यांदा थोडं आपण ऑकवर्ड होतं. तो सांगित आला, आपल्याला हा सीन करायचा आहे, सो तू कम्फर्ट आहेस ना, मी तुला असं मिठी मारली तर तुला चालेल ना. सो जर इतकं कोणी विचारतं आणि तो इतका कम्फर्ट देऊन काम करतो, पुढच्याला स्पेस देऊन त्याची काम करतो ना. आणि मला त्याचा एक स्वभाव खूप आवडतो की तो पुढचं कॅरेक्टर पण आपल्यामुळे किती छान होऊ शकतं ना, याचा पण तो विचार करतो. हे खूप कमी ऍक्टर करतात की मीच कसा छान दिसेल ना, हे खूप सहकलाकाराचा विचार करणं फार सो महत्त्वाचं. आमच्यामध्ये ते खूप छान होतं. नाही मग आता सांगित तू कर, मी नाही बोलत. हा ओके बरं, आता मी नाही बोलत, रिंकू तू कर. तो हे गिव्ह अँड टेक आमचं ना खूप छान झालं. त्याच्यामुळे खूप मजा आली त्याच्याबरोबर. वा. आणि जर आता मी विचारलं की म्हणजे अपकमिंग ही काहीतरी असणार आहे, आय एम शुअर जानेवारीत नंतरही काही सरप्राईजेस असणारच आहेत, पण असा एक ड्रीम रोल जर असेल, आता कसं आहे तेही दरवर्षी बदलत जातात ना. तर या वर्षी आता तू काय सांगशील? म्हणजे हा प्रश्न मी पुढच्याही एका इंटरव्ह्यूत मे बी विचारीन.
सध्या असं काय वाटतं की हे ना मला करायचंय असं? खरं सांगू तर नाही, मला आता एवढंच वाटतं जेन्युइनली की कुठली तरी एक छान बायोपिक मला करायची. आणि मी पहिल्यापासून म्हणते की मला ना सावित्री बाईंवरती बायोपिक करायची होती. पण आयुष्यात मला असं वाटतं की आशाचं पण मी ते केलंच आहे. एक ज्या खऱ्या आयुष्यातल्या नायिका आहेत त्यांना मी प्रेझेंट केलंच आहे. आता ह्या सगळ्यांना आपण गृहीत धरतो, पण ह्यांना अजूनही जे काम करतात त्यांना कधी धरत नाही. पण असं ड्रीम रोल काही नाही अगं माझं, असं काही अपेक्षा नाही आहेत खूप की जे येईल ते छान करू. अपेक्षा ठेवल्या आणि पूर्ण नाही झाल्या की मग खूप त्रास व्हायला लागतो. त्यापेक्षा जे नशिबात लिहिलंय ते येऊ, ते आपण छान करू. ते छान करू. वा, क्या बात आहे रिंकू. खरंच इतके असे काही काही फंडे तुझे इतके गोड आहेत ना. आता पिक्चर निवडताना, आता या 10 वर्षानंतर, कारण आता तो पुढचा प्रवास अजून मोठा आहे, तेव्हा काय असतं? म्हणजे ते स्क्रिप्ट असतं, तो डिरेक्टर असतो, प्रोड्युसर असतो, काय असतं समोर? स्क्रिप्ट. कारण आता पण मी दीपक सरांना कधीच भेटले नव्हते किंवा पूर्ण टीम माझ्यासाठी नवीन होती. पण रायटर आणि डिरेक्टर जेव्हा तुला नरेट करतो ना, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे, तेव्हाच तुला कळतं की ते मांडू शकतात का नाही. आणि ते त्याच्यावरती ठाम असतील तर मग आपण सरेंडर करायला तयार असतो. तर मला वाटतं की स्क्रिप्ट हा मेन हिरो असतो आणि ते जर छान असेल तर त्याचा एक भाग व्हायला मला खूप आवडतं. आणि अजूनही तुझ्यासाठी ती स्क्रिप्टच पहिली इम्पॉर्टंट आहे, हो, अजूनही हो. तो फर्स्ट हो, प्रेफरन्स हो, आहे. हो. आणि एक जसं म्हटलं की या खूप स्ट्रगलमधनं या आशा सेविका जातात. तो स्ट्रगल तू सिनेमात फार सुंदर दाखवला आहेस. पण कधी कधी असं होतं की आपल्या साध्या जीवनात सुद्धा कुठेतरी एक असा स्ट्रगल येतो आणि मग त्यातनं आपल्यालाही पुढे जायचं असतं. सगळ्यांच्या बाबतीत होत असतं असं काही. तो छोटा मोठा कुठलाही स्ट्रगल असेल, कुठलाही काही असं शेअर करायचं असेल आता. शेअर असं नाही, पण स्ट्रगल येतच राहतात. खाजगी आयुष्यात असतील, कामाच्या बाबतीत असतील. आणि मी तशी खूप इमोशनल मुलगी आहे की मी स्वतःला खूप हर्ट करून घेते आणि मी पुढच्याला नाही दुखवायचं म्हणून, जे असतं ना की पुढच्याला नको दुखवायला म्हणून सहन करणं आणि राहणं, तसा माझा स्वभाव आहे. पण आता मी ते थोडंसं बाजूला ठेवलं. आणि घरचे असतातच की काय झालं, मैत्रिणी असतात आपल्याला की बोस्ट करायला लागत, सोड ग, चल पुढचं काम करूयात. त्याच्यामुळे आता मी खूप चिघळत नाही बसत त्या गोष्टींना किंवा त्या माणसांना, लेट त्या गो कामाला. करतेस. आता मला असं वाटतं की त्यांनी जर माझ्या कामावरती आणि माझ्या हेल्थवरती फरक पडणार असेल काही गोष्टींनी, तर त्या सोडलेल्या कधीही आयुष्यात चांगल्या असतात. आणि पुढे जायचं. आयुष्य खूप मोठं आहे, एका एका छोट्या गोष्टींना घेऊन नाही बसू शकत आपण. क्या बात आहे रिंकू. मला असं वाटतं की 2025 सरताना तूही छान भेट घेऊन येतेस. 2025नी तुला काय दिलं असं मी आत्ता विचारलं तर तू काय सांगशील? खूप सारे धडे. हो का? हे वर्ष फार म्हणजे ड्रामॅटिक होतं की काय? खूप वेगवेगळ्या प्रकारचं मी काम पण केलं आणि खूप वेगवेगळ्या माणसांना भेटले त्या निमित्ताने. खूप वेगवेगळ्या लयेत आणि भाषेत मी आत्ता यावर्षी शूट केलं. मला खूप वेगवेगळे अनुभव घेता आले. आणि त्याच्यातून ना मला कळालं एक गोष्ट, मी नेहमी म्हणते की आपण एवढ्याच सर्कलमध्ये राहून ना आपण तेवढाच विचार करतो. यावर्षी मला खूप बाहेरच्या लोकांमध्ये राहता आलं ना, तर मला कळालं की आपण किती छोट्या विचारांमध्ये अडकून राहतो आणि त्याच गोष्टींना धरून बसतो. तर एवढंच कळतं की छान जगा, प्रामाणिकपणे काम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या फॅमिलीला कायम धरून राहा आणि आपल्या माणसांसोबत राहा. वा. पण या वर्षाने काय दिलं आत्ता ते काय सांगशील? ड्रामॅटिक होतं, खूप Dramatic शिकवलं पण असं आहे होतं, खूप शिकवलं एवढं शिकवलं मी असतं. सांगीन. आणि पेशन्स मला वाटतं की दिलाय. थोडे दिलेत आणि जरा थोडीफार सद्बुद्धी दिली असेल. पण 2025चं नाव टीचर आहे का? प्रत्येक वर्षाचं खरं तर असू शकतं. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं काम करतो आणि वेगळं शिकतो. मे बी पुढच्या वर्षी माझं वेगळं उत्तर असू शकतं, मला नाही माहिती. पण छान गेलं. मला खूप एक्सप्लोर करता आलं ह्या वर्षी स्वतःला. So तुझ्यासाठी हे वर्ष स्पेशल हो, हो, होतं हो. अनेक प्रकारे. हो हो हो. आणि आता आशाबद्दल तूच सांग जाता जाता प्रेक्षकांना. मी एवढंच सांगेन की 19 डिसेंबरला आशा नावाचा सिनेमा येतोय. तो फक्त आशा ताईंबद्दल नाही आहे, तर ती प्रत्येक बाईची गोष्ट आहे जिच्यात आशा दडलेली असते. मग ते ती नवऱ्यासोबत असेल, सासूसोबत असेल, मैत्रिणीसोबत असेल, तर त्याच्यात रोमॅन्स पण आहे, कॉमेडी पण आहे, सासू सुनांच्या भांडणं पण आहेत आणि तिचं काम पण आहे.
असं हे फुल पॅकेज फिल्म आहे. तर ही फक्त बायकांनीच नव्हे तर आपल्या आपल्या नवऱ्यांना आपल्या आपल्या बॉयफ्रेंडला पण घेऊन या बघायला. आणि मला आशा आहे की तुम्हाला आमची आशा आवडेल. क्या बात आहे. नक्कीच आणि आम्हालाही आशा आहे. आशा सुपरहिट होऊ दे. त्यामुळे येस, त्यामुळे खूप खूप शुभेच्छा Thank you. आणि पुन्हा एकदा अभिनंदन. Thank असंच छान छान करत राहा. थँक्यू. थँक्यू.